सचिन जिरे आपल्या सोबत आहेत घृष्णेश्वर मंदिरातून। सचिन, तिथलं नेमकं काय वातावरण बघायला मिळतंय, कसा उत्साह भाविकांमध्ये बघायला मिळतोय? आपण पाहिलं तर आपण सध्या घृष्णेश्वर महादेवांच्या मंदिरात आहे। 12वे ज्योतिर्लिंग म्हणून यांची ओळख आहे। जोपर्यंत या महादेवांचं दर्शन होत नाही घृष्णेश्वरांचं, तोपर्यंत 12 ज्योतिर्लिंग पूर्ण होत नाही, अशा पद्धतीची आख्यायिका आहे। त्यामुळे देशभरातून भाविक या घृष्णेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात। अशा पद्धतीत आपण पाहू शकतो की रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहे। भली मोठी रांग, जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची ही रांग या ठिकाणी भाविकांची लागलेली। हर हर महादेवांचा जयघोष या ठिकाणी केला जातोय आणि यावेळेस दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक येतच असतात, मात्र यावर्षी दुप्पट भाविक येणार असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। कारण त्याचं कारण असं आहे की कुंभमेळा आजच त्याचा कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यात या ठिकाणी भाविक गेले होते आणि तो कुंभमेळ्याचा त्रिवेणी संगमाचा जो पाणी आहे तो पवित्र जल या ठिकाणी या महादेवांच्या पिंडीवर अर्पण करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येतील अशा पद्धतीचा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासनाने मोठी खबरदारी घेतलेली आहे। पहिल्यांदाच या मंदिराला आजपर्यंत एक द्वाराद्वारेच प्रवेश आणि निकास व्हायचा, मात्र यावेळेस प्रवेश वेगळा आणि निकास वेगळा अशा पद्धतीचं करण्यात आलेला सुटसुटीत असं या ठिकाणी नागरिकांना भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही भाविक आहे, आपण त्यांच्याशी जाणून घ्या कधीपासून तुम्ही आलेत आणि आज महाशिवरात्रीचं दर्शन तुम्ही घेण्यासाठी रांगेत उभे आहात, काय सांगाल? आम्ही 2 वाजेपासून रांगेत उभे आहोत, पण आता आमच्या जवळ आले मंदिर आणि उत्सुकता वाढली। शिवजीचा आशीर्वाद घेण्यासाठी उत्सुकता वाढली, आमची शिगेला लागली। काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात दर्शन घेण्यासाठी? आता उत्सुकता वाढलेली आहे, फक्त दर्शन घ्यायची भगवंताची, दुसरा काही नाही। तुम्ही या ठिकाणी आपण पाहतो की अशा पद्धतीने या ठिकाणी काही महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल तुम्ही कधीपासून रांगेत आहे आणि आता तुमचं दर्शन? सकाळी 3 वाजल्यापासून आहोत। हा, दर्शनाची उत्सुकता आहे, काय सांगाल? खूप जास्त। काय सांगाल आज महाशिवरात्रीचे दर्शन घडताय महादेवांचे? खूप छान वाटतंय, रांगेत 3 वाजल्यापासून येतं आणि छान वाटतंय। अशा पद्धतीने आपण पाहतो की सकाळी पहाटे 3 वाजेपासून हे सर्व भाविक मंडळी रांगेमध्ये उभे आहे आपल्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी। ही भली मोठी रांग आहे आणि आता नागरिकांसाठी दर्शन खुलं केलं गेलेलं आहे आणि या पवित्र अशा मंदिरामध्ये ज्या ऐतिहासिक मंदिर आहे त्याचं अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेला आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचे जे आजोबा होते त्यांनी देखील या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, अशी देखील या मंदिराचा इतिहास आहे। त्यामुळेच या मंदिराला मोठं महत्व हिंदू धर्मामध्ये आहे आणि त्यासाठीच लाखो भाविक दररोज या ठिकाणी दर्शनाला येत असतात। आणि साहजिकच जर आपण आज पाहिलं तर महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावरती देशभरातून नागरिक आता या घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येथे दाखल झालेले आहे आणि दर्शनाला देखील सुरुवात झालेली आहे। नक्कीच सचिन, आपण खरं तर मोठी गर्दी भाविकांची बघू शकतोय, मोठा उत्साह त्यांच्यामध्ये आहे। सकाळपासूनच ते दर्शनासाठी रांगा लावतायत। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।